तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या मराठी संस्कृतीत आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे, कारण आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि अनेक ठिकाणी याच दिवशी आखाडी हा सण देखील साजरा केला जातो. आखाडी हा सण आपल्या मराठी संस्कृतीतील सणांचा प्रारंभाचा दिवस मानला जातो. मग पुढे सगळे सण सुरू होतात. तर हा पहिला सण. सकाळी लवकर उठून म्हटलं दाराला तोरण लावून घ्यावं. आजी आली, आजीने तुला जेवण चारून देत होती, त्याच्या मागे मागे फिरून त्याला चारून द्यावं लागतं. नाही तू काकांना हेल्प करत होता. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गणगणगणात बोते गणगणगणात. बोते मग खाली आली तर आई ऑलरेडी कामाला लागल्या होत्या. आईने दिवे बनवले, दिव्यांची आरती वाढतात असं त्या बोलल्या. मी पटकन नैवेद्य करून घेतला आणि आज मी मस्त साडी घालून रेडी झाली होती. अशी मी काही साडी घरी घालत नाही, पूजेच्या निमित्ताने साडी तरी घालते. तुळशीसमोर छान रांगोळी काढून घेतली आणि ही पूजा मातामाईच्या मंदिरात केली जाते. पण आई बोलली की आपल्या एरियात मंदिर होतं, पण 2-3 वर्ष आधी जे सगळे रोडवरचे मंदिरं तोडले तर तेव्हा ते मंदिर तोडलं. मग इकडे आपल्या एरियात आता मातामाईचं मंदिरच नाही आहे, म्हणून मग आपण ही पूजा आता तुळशीजवळच करतो. आणि दिव्यांनी आरती ओवाळतात, नारळ फोडतात, दहीभाताचा नैवेद्य लावतात आणि कडुलिंबाचे पानं आणि ते पाणी चढवतात मातामायला. ही लहान मुलांसाठी खूप छान असते. ही पूजा करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी माझ्या माहेरी आमच्याकडे कवरी वगैरे केला जाते, पण इकडे कवरी नाही, इथे फक्त नैवेद्य लावतात आणि ही सकाळी पूजा केली जाते. मी दोघींनी मिळून पूजा केली, मग घरच्या सगळ्यांनी पूजा केली, आरती केली आणि सगळ्यांनी प्रसाद घेतला. असा होता आजचा आमचा दिवस. आज गुरुपौर्णिमा देखील आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणाऱ्या प्रत्येक गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस. सगळ्या मोठ्यांच्या आम्ही पाया पडलो आणि असा होता आजचा सुंदर दिवस. भेटू तुम्हाला पुढल्या मिनी ब्लॉगमध्ये.